शिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला असून सामान्य नागरिकांसह महिला आणि विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। दिनांक 18 मे रोजी काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण कारवाई स्थगित करावी तसेच अतिक्रमणाची रुंदी कमी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केले होते। मात्र या आंदोलनामुळे अनेक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका देखील वाढला असल्याचे महिलांचे म्हणणे आहे। दरम्यान प्रशासनाने अनेक वर्षांनंतर या प्रश्नाची गंभीर दखल घेत मुख्य रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमणधारकांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत। मात्र या कारवाईला विरोध होत असल्याने महिलांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला हात जोडून विनंती केली आहे। मुलांना शाळेत पाठवताना भीती वाटते, कधी अपघात होईल सांगता येत नाही। कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रशासनाने मुख्य रस्ता तात्काळ मोकळा करावा अशी भावनिक प्रतिक्रिया महिलांनी दिली। महिलांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला मुख्य रस्ता तात्काळ अतिक्रमण मुक्त करून सुसज्ज करण्याची मागणी केली आहे। दरम्यान प्रशासनाने सुरू केलेली कारवाई अर्धवट न ठेवता कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी आता संपूर्ण शिंदखेडा शहरातून होत असून पुढे प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा। रस्ता खूपच खराब व लहान झालेला आहे। आमची मुलं शाळेत रोज येणं जाणं चालू असतं, त्यामुळे आम्हाला त्यांची खूप काळजी असते की मुलं शाळेत तर जातात पण सुखरूप पोहोचले की नाही शाळेत, त्यानंतर ते घरी व्यवस्थित येतील ह्या वेळपर्यंत आम्हाला त्यांची खूप चिंता लागून असते। कारण रस्ता हा अतिशय लहान आणि छोटा झाला आहे, त्यानंतर वाहनांची वर्दळ खूपच मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मोटरसायकली, मोठ्या गाड्या वगैरे अशी खूपच वर्दळ आहे। त्याच्यामुळे ते व्यवस्थित जातील की नाही आम्हाला त्याची खूपच असं चिंता असते। म्हणून आम्हास एक कळकळीची विनंती आहे की बांधकाम विभाग व शासन, पालकमंत्री यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर रस्त्याची कामं काढून रस्ता थोडे मोठा करण्यात यावा। ही रस्ता लहानमुळे आमचे जीव घाबरतो, गाडी मोटर येतात, ते तुम्ही रोड थोडा मोठा करायचा, भाजीपाल्यांच्या दुकानाने लावायला पाहिजे आणि अतिक्रम यायला पाहिजे, बस एवढंच बोलते।